नमस्कार मंडळी, मी माधुरी. तुम्ही जो नदी किनारा सुंदर बघत आहात, घाट जो बघताय तुम्ही, तो घाट आहे नर्मदा नदीचा घाट. मध्य प्रदेशामधील माहिष्मती साम्राज्य जे होतं ते या सहस्रार्जुन राजाचं होतं. आणि हा जो घाट आहे हा आधीचा माहिष्मती राज्याचा आहे. आणि आजचा मध्य प्रदेशमधील महेश्वर हे शहर या ठिकाणी वसलेला आहे, नर्मदा नदीच्या काठी. आणि इथे पुराणांमध्ये अनेक कथा प्रचलित आहे. आणि त्याचबरोबर सहस्रार्जुन राजाचं राज्यही इथे होतं असं सांगण्यात येतं. आणि सहस्रार्जुन राजाचं मंदिरही इथे आहे. आणि त्यानंतर आपल्या अहिल्याबाई होळकर यांची राजधानी त्यांनी इथे हलवली होती नर्मदा नदीच्या काठी. तर तुम्हाला मी आज सहस्रार्जुन कोण होते त्यांच्याबद्दल माहिती सांगणार होते. सहस्रार्जुन यांना सहस्रबाहू अर्जुन असेही म्हणून ओळखतात. हे मध्य प्रदेशमधील सध्याच्या राज्यामध्ये नर्मदा नदीच्या काठावर वसलेल्या महेश्वर या शहरात आहे. आणि महेश्वरलाच माहिष्मती साम्राज्य असं म्हटलं गेलेलं आहे. प्राचीन माहिष्मती राज्याच्या हैहयस राज्याचा राजा होता. कार्तवीर्य हा हैहयांचा राजा कृतवीर्य याचा मुलगा होता. पुराणानुसार हैहय हा यदूचा मुलगा सहस्त्रजिताचा नातू होता. हे त्याचे आश्रयस्थान आहे, ज्याद्वारे तो अधिक ओळखला जातो. त्याला फक्त अर्जुन असेही संबोधले जाते. त्याचे 1000 हात आणि देव दत्तात्रयांचा महान असा भक्त. दत्तात्रय यांनी 10,000 वर्ष तप केलं होतं. तेव्हा त्यांची सर्व सेवा अर्जुन म्हणजे सहस्रार्जुनाने केली. त्यालाच कार्तवीर्य अर्जुन असेही म्हणतात. सहस्रार्जुन नाव हे त्याला नंतर पडले. तर कार्तवीर्य अर्जुनाने दत्तात्रयांची सेवा केली. दत्तात्रय त्याला प्रसन्न झाले आणि त्याला विचारले की तुला काय हवं आहे ते सांग. दत्तात्रयांनी त्याला 3 वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्याने 3 वरामध्ये पहिला वर मागितला की मला 1000 हात मी इच्छा करताच यावे. त्यानंतर मी धर्माने वागावे आणि धर्मानेच सर्व पृथ्वीवर मी राज्य करावे. मला कोणापासूनही मृत्यू नको. फक्त जो माझ्यापेक्षा श्रेष्ठ असेल त्याकडूनच माझा मृत्यू व्हावा आणि तोही भगवंताचा अवतार असावा. असे वर त्यांनी दत्तात्रयांकडून घेतले आणि त्याप्रमाणे दत्तात्रयांनी त्यांना वर दिले. आणि त्या वराच्या प्रभावामुळेच सहस्र अर्जुन असं नाव पडलं, कारण त्यांनी मनाक्षणात आणताच सहस्र हात उत्पन्न व्हायचे आणि ह्या सहस्र हातांनीच ते युद्ध करायचे आणि आपल्या राज्याचं रक्षण करायचे. यामुळेच कार्तवीर्य अर्जुनाला सहस्र अर्जुन असे नाव पडले. आणि त्यानेच दत्त अष्टमी ही सर्व समाजामध्ये प्रचलित केली. तो दत्तात्रयांचा सर्वश्रेष्ठ भक्त होता आणि तो त्याप्रमाणे त्यांचं आचरणही होतं. आणि त्यांचा मृत्यू हा जमदग्नी ऋषींचे पुत्र ते म्हणजे परशुराम यांच्याकडून झाला. कारण परशुराम हे विष्णूचे अवतार आहे आणि विष्णूचे अवतार असल्यामुळे त्यांनी वर मागितल्याप्रमाणे दत्तात्रयांकडून की ते भगवंताचा अवतार असावे आणि त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आणि बलवान व्यक्तीकडून त्यांचा मृत्यू झालेला होता. अशा प्रकारे प्रत्येक पुराणामध्ये या महान अशा राजाचं वर्णन येतं. त्यांचं माहिष्मती साम्राज्य याचा उल्लेख महाभारतामध्येही येतो. मार्कंडे पुराणामध्येही त्याचा उल्लेख आहे. अनेक पुराणांमध्ये आहे. त्रिपुरासुराचा जेव्हा शंकर भगवानांनी वध केला होता ते ठिकाण महेश्वर आहे असं म्हटलं जातं. आणि त्यामध्येही माहिष्मती साम्राज्याचा उल्लेख केलेला आहे. मत्स्य पुराणामध्येही त्याचा उल्लेख केलेला आहे. अशा पद्धतीने या राजाचा जो विस्तार होता त्याने म्हणजे पूर्ण समुद्र वलयांकित पृथ्वीवर राज्य केलं होतं. आणि ही पृथ्वी दानसुद्धा त्याने केली होती. तो खूप मोठा दानशूरही होता.
या राजाने कर्कोटक नागालाही बंदी केलं होतं, म्हणजे त्याच्याकडून राज्यही जिंकलं होतं कर्कोटक नागाकडून. आणि जो रावण होता रामायणामध्ये, रामायण हे त्रेतायुगात झालेलं आहे आणि त्रेतायुगामध्येही रामायणामध्ये सहस्रार्जुनाचा उल्लेख मिळतो. त्याने रावणालाही बंदी केलेलं होतं, म्हणजे कारागृहात टाकलेलं होतं. आणि जेव्हा पुलत्स्य ऋषींच्या विनंतीवरून त्याने रावणाला सोडून दिलेलं होतं. असा हा महान राजा. आणि हा राजा फक्त याला 1000 हात होते म्हणूनच नाही ओळखत, तर ते एक राष्ट्रपुरुष आणि युगपुरुष होते आणि ते खूप धर्मनिष्ठ होते. दत्तात्रयांचे भक्त म्हणजे नक्कीच धर्मनिष्ठ होते ते, आणि तेवढेच शौर्यवान होते. म्हणजे 1000 हात नसताना देखील ते शौर्यवान होते, आणि 1000 हात जेव्हा जास्त सैन्य असेल तेव्हा ते त्यांचा उपयोग करत असे. आणि त्यांनी त्यांची शिक्षा, दीक्षा, धनुर्विद्या असे सगळे गुण त्यांच्यामध्ये होते. आणि त्यांनी तप, उपासना, ह्या प्रार्थना, ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या. आणि त्यामुळेच त्यांच्या उपासनेमुळे, तपामुळे दत्तप्रभूंनी त्यांना सहस्रभुजा असल्याचं वरदान दिलेलं होतं. आणि त्यामुळेच दत्तात्रयांनी जेव्हा त्यांचं माहिष्मती साम्राज्यामध्ये त्यांचा जेव्हा राज्याभिषेक होणार होता सहस्रार्जुनाचा, तेव्हा स्वतः दत्तात्रय प्रभूंनी आणि ब्रह्मादेव हे तिथे आलेले होते. आणि दत्तात्रयांच्या आशीर्वादाने त्यांचा राज्याभिषेक झालेला आहे. आणि सहस्रार्जुन यांनी फक्त युद्धच नाही तर दान धर्मसुद्धा केलेला आहे. आणि दान धर्म आणि वीरतेमध्ये या त्यांच्या समान असा कोणीही नाही असं त्यांचं वर्णन आहे. अशा या महान राजा आणि दत्तभक्त, श्रेष्ठ दत्तभक्त यांचं मंदिरही आहे माहेश्वरला. आणि त्यांनी तिथे 7 दिवेही लावलेले आहेत, ज्योती लावलेल्या आहेत तिथे. ते मंदिरही तिथे आहे. त्यांची अजूनही पूजा केली जाते. त्यांच्या पूजेचंही महत्त्व आहे आणि त्यांची जयंतीही साजरी केली जाते. आणि या राजाच्या मंदिरात मी तुम्हाला घेऊन जात आहे. 2 मंदिर आहेत, राजराजेश्वर सहस्रार्जुन यांचे, एक मूर्ती रूपात आणि एक शिवलिंगेच्या रूपात आहे. हे आहे राजराजेश्वर सहस्रार्जुन यांचं मंदिर. आणि त्या मंदिरामध्ये त्यांची सुबक अशी मूर्ती आहे. आणि हे आहे दुसरं मंदिर. यामध्ये त्यांनी अखंड ज्योती लावलेल्या आहेत आणि त्या आजही अखंड प्रज्वलितच आहेत. असं हे सुंदर 11 अखंड ज्योतींचं मंदिर आहे. मध्ये जो सभामंडप आहे तो खूप सुंदर, आणि वरती जो आहे तिथे पूर्ण त्या घुमटामध्ये त्यांनी काचेचा बारीक काचेंची सुंदर अशी कलाकृती केलेली आहे. रात्रीमध्ये जेव्हा लाईट लावतात तेव्हा ते अजूनच सुंदर आणि उठून दिसतं. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असं बसण्यासाठी खूप छान आहे सभागृह. आणि त्यानंतर गर्भगृहामध्ये त्या ज्योती आहेत, एका बाजूला तुम्हाला दिसतील. आणि ही शिवलिंगेमध्ये सहस्रार्जुन यांचे ते स्वरूप आहे शिवलिंगेमध्ये. इकडून तुम्हाला हे दिवे दिसतील आणि त्या बाजूने ते काचेमधून बाकी दिवे दिसतात, तुम्हाला बघू शकता तुम्ही. हे असं सुंदर मंदिर आहे सहस्रार्जुन यांचं. त्यांच्या जयंतीच्या दिवशी जो ही व्यक्ती सहस्रार्जुन यांचं स्मरण करेल त्याच्याजवळचं धन कधीच नाश होणार नाही. आणि जे पण काही कष्ट असतील ते नष्ट होऊन जातील. आणि ज्यांचं धन नष्ट झालेलं असेल ते त्यांना पुन्हा प्राप्त होईल. हरिवंश पुराणामध्ये सहस्रार्जुनाच्या जन्माचं सांगितलेलं आहे. आणि त्या जन्माच्या दिवशी जर तुम्ही त्यांचं स्मरण केलं तर तुमच्या आयुष्यात कधीही धनाची कमी होणार नाही आणि तुमच्या जे धन नष्ट झालेले ते तुम्हाला परत प्राप्त होईल. असं या सहस्रार्जुन भगवंतांच्या जयंतीचं महत्त्व आहे आणि महिमा आहे. ही अशी त्यांच्याबद्दलची आख्यायिका आहे. आणि यांचं अजून एक सहस्रार्जुन यांच्याबद्दल आख्यायिका आहे, ती म्हणजे जेव्हा ते नर्मदा मातेच्या म्हणजेच नर्मदा नदीच्या
मध्ये जेव्हा स्नान करायचे, तिथे क्रीडा करायचे, तेव्हा त्यांनी नर्मदा नदीच्या प्रवाहाला त्यांच्या सहस्र हातांनी अडवलं होतं. त्यानंतर नर्मदा नदी सहस्र धारांमध्ये वाहिल्या तिथून. त्यामुळे तिथलं जे नर्मदा नदीच्या ठिकाणीच पुढे त्या काठावरून जेव्हा तुम्ही पुढे याल तेव्हा त्या ठिकाणाला सहस्रधारा असे म्हणतात आणि तिथून पाणी जास्त प्रवाहाने वाहतं, खळखळणारा आवाज होतो तिथे. आणि हे तिथलंच तुम्हाला दृश्य दाखवते मी. ते तिथलंच दृश्य आहे. याला सहस्रधारा असे म्हणतात. जेव्हा तुम्ही माहेश्वरला जाल तेव्हा तुम्हाला होडीने इथे घेऊन येतील ते सहस्रधारा बघण्यासाठी. आणि हे सहस्रार्जुनने जेव्हा नर्मदा मातेच्या प्रवाहाला अडवलं होतं तेव्हा हे सहस्रधारा झालेलं आहे आणि ते अजूनही आहे. मत्स्य पुराणामध्ये या राजाचं वर्णन आलेलं आहे आणि यामध्ये हय कुळामध्ये एक प्रतापी राजा, कार्तवीर्य राजा, त्यालाच सहस्रार्जुन हे नाव पडलं. आणि या राजाने सप्तद्वीपांनी व्यापलेली ही जी पृथ्वी आहे या सगळ्या भूमंडळावर त्याने राज्य केलेलं आहे. आणि यांची स्मृती म्हणून शास्त्रामध्ये कार्तिक शुक्ल पक्षामध्ये जी सप्तमी आहे त्या सप्तमीमध्ये यांचा जन्मदिन साजरा केला जातो. दिवाळीच्या 7व्या दिवसामध्येच, दिवाळीनंतरच्या 7 दिवसांमध्येच त्यांचं जन्मतिथी येते. आणि माहिष्मतीच्या त्या महान काव्यामध्ये या राजाचं वर्णन आहे आणि त्यांचं जे वंश आहे ते 36 राजकुळं झाले त्यानंतर. आणि त्यांचं जे राज्य होतं ते 12,000 वर्षांपेक्षा सुद्धा जास्त त्यांनी शासन केलेलं आहे. या पूर्ण पृथ्वीवर त्यांनी शासन केलेलं आहे. आणि अशा महान, ज्यांनी एवढं वर्ष शासन केलं तो राजा तेवढा महान होता. ते प्रजेचं तेवढं प्रेम त्यांना भेटलं. त्यांनी त्या प्रजेचं रक्षण अशा पद्धतीने केलं. आणि अशा या महान राजाचे जे गुरु होते, जे आराध्य दैवत होते ते म्हणजे दत्तात्रय प्रभू. ज्या राजाच्या जन्मदिनाच्या दिवशी आपण त्यांचं स्मरण केल्यानंतर किंवा त्यांची जन्मकथा ऐकल्यानंतर आपल्याला कधीच आपल्या घरातलं धन नष्ट होणार नाही. नष्ट झालेलं ते पुन्हा मिळेल. तर त्या राजाच्या स्मरणाने एवढं मिळतं. तर तो राजा कोणाचा भक्त आहे? तर दत्तात्रयांचा महान असा सर्वश्रेष्ठ भक्त, ज्याच्या स्मरणानेच आपल्याला इतक्या गोष्टी मिळतात. म्हणजे भगवंतापेक्षा कोणी महान नाही. पण ज्या दत्तप्रभूंचे ते भक्त आहेत म्हणजे त्या भगवंतांनाही तुमचा गुरु होण्याचा अभिमान व्हावा असं ते कार्तवीर्य अर्जुन म्हणजे सहस्रार्जुन आहेत. की दत्तात्रयांनाही त्यांचा अभिमान वाटेल असंच त्यांनी पृथ्वीवर राज्य केलं, असंच प्रजेचं रक्षण केलं, प्रजेचा सांभाळ केला. पूर्ण पृथ्वीवर त्यांनी दत्तभक्तीचा प्रचार प्रसार केला, त्यांच्या दत्त अष्टमीचा प्रचार प्रसार केला. आणि त्या पद्धतीने आपल्या गुरूंना आवडेल अशा पद्धतीने ते वागले. असे हे महान भक्त आणि महान राजा पृथ्वीवरील आणि त्यांचं जे माहिष्मती साम्राज्य, असे हे महान राजा आणि हे असे महान दत्तात्रय प्रभूंचे सर्वश्रेष्ठ भक्त म्हणजे सहस्रार्जुन. आणि त्यांची आज जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्त आपण त्यांचं स्मरण केलं. त्यांचे जे मंदिर आहे त्या मंदिरांना भेट तुमची घडवून आणली. ते कुठल्या ठिकाणी आहे? म्हणजे पुराणांमध्ये असे महान राजे होऊन गेलेले आहेत. आणि अशा महान राजांच्या जे ठिकाणं आहेत त्या ठिकाणांवर मी तुम्हाला नक्की त्यांची भेट घडवून आणणार आहे ना. अशाच व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.